ना मी दहशतवादी आहे, ना मी देव आहे, ना दानव आहे. मी एक सिव्हिल सर्व्हंट म्हणून माझं काम करण्याचा प्रयत्न करतो. माझा बघण्याचा दृष्टिकोन कोणत्याही पोस्टवरती मी ज्यावेळेस काम करतो, त्यावेळेस असा असतो, की मी फक्त त्याचा जॉब चार्ट बघत नाही. तर त्या पदाची भूमिका काय असावी, या दृष्टिकोनातून त्या पदाकडे बघतो किंवा त्या पदावरती काम करताना बघतो. म्हणून ॲज अ कमिशनर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस 2 विंग आहे त्याच्यामध्ये. एक फूड. मागे तुम्ही हेल्थ सुद्धा बघितलं होतं. त्याचाही फायदा तुम्हाला डेफिनेटली. अ, अ, जे आपण सांगता की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करण्याचा डेफिनेटली फायदा होतो. त्याचं एक नॉलेज येतं. त्याचे इम्प्लिमेंटेशन किंवा खाचखळगे माहीत होतात. याचा डेफिनेटली फायदा होतो. पण मुळामध्ये फूड किंवा ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करताना याचं रिलेशन प्रत्येक जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांशी संबंधित आहे. हो, हे मात्र निश्चित. अगदी दूध पिण्यापासून ते कोणत्याही अन्न सेवन करण्यापर्यंत किंवा औषधं जे आहे, ते औषधं घेण्यापासून ते शेवटपर्यंत ट्रीटमेंट करण्यापर्यंत, इन्स्ट्रुमेंटपर्यंत, हे फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्याशी संबंधित येतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण काम करतो, तर मी फक्त एखादं ॲक्शन घेत नाहीये. एफ-बी-ओ विरुद्ध घेत नाहीये किंवा एखाद्या फार्मासिस्ट विरुद्ध घेत नाहीये. तर त्याचा संबंध डायरेक्ट जीवाशी आहे. म्हणून त्याच्यावरची प्रत्येक चुकीची गोष्ट हे एक जीव गमावू शकतं आणि ती योग्य केली तर जीव वाचू शकतं. या दृष्टिकोनातून मी त्याच्याकडे बघतो आणि माझ्या अधिकाऱ्यांना मी हेच सांगितलेलं आहे आणि जे एफ-बी-ओ याच्यामध्ये काम करतात किंवा इंडस्ट्री याच्यामध्ये काम करतात त्यांनाही माझं हेच सांगणं आहे, की महाराष्ट्रातील कमीत कमी महाराष्ट्रातील 13 कोटीच्या आसपास जी जनता आहे, त्या प्रत्येक जीवाशी आपण खेळतोय. कदाचित बऱ्याच जणांसाठी हा एक नंबर असेल, पण माझ्या दृष्टीनं तो एक व्यक्ती आणि माणूस आहे आणि जिवंत माणूस आहे. त्या जिवंत माणसाला आपण कशाही पद्धतीचं पॉइझन किंवा चुकीचं फूड किंवा औषध देता कामा नये. हे न होऊ देणं, हे जशी फूड बिझनेस ऑपरेटरची जबाबदारी आहे. जशी त्या इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर मेडिसिनच्या बाबतीत असेल, काही इक्विपमेंटच्या बाबतीत असेल किंवा कॉस्मेटिक्सच्या बाबतीत असेल, त्यांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे ॲज अ रेग्युलेटर म्हणून त्याप्रमाणे काम होतंय आणि ते इम्प्लिमेंट करतोय, ही ॲज अ एफ-डी-ए कमिशनर म्हणून माझी जबाबदारी आहे. म्हणून शेवटी नागरिकांनी याच्यावरती अवेअर असणं हे खूप गरजेचं आहे. ॲज अ कन्झ्युमर म्हणून मी ज्यावेळेस एखादी गोष्ट विकत घेतो, ते योग्य की अयोग्य इथं पण बघितलंच पाहिजे आणि आपण जे सेवन करतोय, तर त्याच्यामधले कन्स्टिट्यूएंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण कपडे किंवा इतर गोष्टीबद्दल बघतो, त्याच्यापेक्षा जास्त चौकस हे अन्न जे खातोय, औषधं जे घेतोय, त्याबाबतीत राहावं असं माझं मत आहे. लास्ट एक इम्पोर्टंट इश्यू जो मला वाटतो, ही ए-एम-आर अँटी मायक्रोबायल रेझिस्टन्स जगामध्ये कदाचित इंडियामध्ये सर्वात जास्त आहे. त्याचं वन ऑफ द मेजर रिझन्स जर बघितलं, तर अँटिबायोटिक्सचा अतिवापर किंवा विदाऊट प्रिस्क्रिप्शन अँटिबायोटिक खरेदी करणं आणि त्याचा वापर करणं आणि ते पूर्णपणे डोस न घेता थोडं बरं वाटलं की सोडणं, याचा परिणाम आपल्या बॉडीमधले मायक्रोबायल रेझिस्टन्स वाढतंय. त्याचा खूप मोठा धोका म्हणजे भारत डॉक्टरांनी देशाला जर का आहे. प्रिस्क्राईब केलं असेल, की सपोज 3 दिवस तुम्हाला या मेडिसिन घ्यायच्या आहे, त्याचा हा 3 दिवस डोस पूर्ण करायचा आहे. आपल्याला एका दिवसात बरं वाटलं, की आपण थांबून जातो. पण त्या अँटिबॉडीज पूर्णपणे तयार झालेल्या नसतात. आणखीन त्या पुढे कधीतरी त्रास देतात एक्झॅक्टली. आणि म्हणून ते अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्सचा परिणाम होतो. आपण जर आणि अनेक यानेच कॅन्सरचे पेशंट्स अनेक वाढत आहेत. चाललेत. त्याच्यामध्ये अनेक त्याचे जे परिणाम आहेत ते आपण बघतोय. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं टीबी जर बघितला आपण, टीबीचा कोर्स आपण पूर्ण नाही केला, तर त्याच्यावर जी ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटला नंतर तोच पेशंट रिस्पॉन्ड करत नाही. हो, तशीच जवळपास 1 परिस्थिती वर्ष. तीच परिस्थिती आपण आपल्याला जे खूप नॉर्मल वाटतं, जे प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज आहेत, ते प्रिस्क्रिप्शनवर घ्यायचे नसतात नंबर 1 आणि जर घेतले डॉक्टरनी आपल्याला अँटिबायोटिक प्रिस्क्राईब केलंच. ज्या प्रमाणात, जेवढ्या दिवस, जेवढ्या वेळेस तो डोस घ्यायचा सांगितला, तो कंप्लीट केलाच पाहिजे. नाही तर आपली बॉडी त्याला रेझिस्टन्स तयार होतं. रेझिस्टन्स तयार झाल्यानंतर तेच ट्रीटमेंट आपल्याला होणार नाही आणि त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट होणार नाही. ट्रीटमेंटमध्ये येणार नाही, क्युअर होणार नाही आणि मग एकवेळेस ए-एम-आर चालू झालं, की आपल्या ट्रीटमेंटचे प्रॉब्लेम येतात आणि आपल्या आजाराला त्याचं क्युअर होत नाही. खरी गोष्ट आहे तुमची. आता तुम्हाला सांगतो मी आता, की आता विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनामध्ये अत्यंत हॉट मॅटर्समध्ये सुद्धा ड्रग माफियांनी तुम्हाला या जागेवरून हटवण्यासाठी 250 कोटी गोळा केले. अशा प्रकारचं थेट स्टेटमेंट सभागृहात जितेंद्र आव्हाड यांनी केलं. फक्त 250 कोटी? त्याच्याबद्दल कुणी काय स्टेटमेंट केलं याच्यावरती मी बोलू शकत नाही.
ते ₹2.50 केलंय का ₹250 केलंय का केलंय की नाही केलं याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही. फक्त एवढंच सांगू शकतो, की ही जी भूमिका आहे, ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. हे नागरिकाच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी नाही, ड्रग माफिया तुमच्या मागे का लागलेत? म्हणजे की अशा प्रकारचं स्टेटमेंट होतं ते म्हणजे का? ते कारण जाणून घ्यायचंय. याचं मला उत्तर नाही देता येणार. काय ते लागलेत की नाही हे मला एक्झॅक्टली अरे, माहीत असं नाही. कसं काय? म्हणजे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करतायत, तुम्ही सुपारीवाल्यांना पकडतायत, तुम्ही ड्रगवाल्यांना पकडतायत, तुम्ही मेडिसिनवाल्यांना पकडतायत. म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. आणखीन कोणतातरी मोठा जॅकपॉट तुमच्या हाती लागलाय, की ड्रग माफियांचं नेक्सस कंबरनं मोडून काढायचं, एक असं काही आहे का? प्लीज एक लक्षात घ्या, की मेडिसिन जी इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये आपल्याकडे जे मेडिसिन अवेलेबल महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ ॲलोपॅथी मॅन्युफॅक्चरर जे आहेत, जे महाराष्ट्राचे लायसन्सचे आहेत, ते जवळ-जवळ 900च्या आसपास आहेत. म्हणजे एवढी मोठी इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे खूप मोठा टर्नओव्हर आहे, एम्प्लॉयमेंट आहे, त्याच्यातून इकॉनॉमी ग्रो होते. त्याचबरोबर आयुर्वेदिकचे जवळ-जवळ 400च्या आसपास मॅन्युफॅक्चर आपल्याकडे आहेत. आणि म्हणून माझ्या अशा काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे, की ज्याच्यामध्ये याच्यातल्या बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाईज केलेल्या जातात. आणि त्या कॉम्प्रोमाईज ज्या गोष्टी आयडेंटिफाय आहेत त्याच्यावरती माझं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आणि म्हणून अशामध्ये कुठेही कॉम्प्रोमाईज जर झाला असेल, तर आपण त्याची स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहोत. त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं, की जिथं एक्सपायर्ड मेडिसिन आहे, त्या एक्सपायर्ड मेडिसिनचं रजिस्ट्रेशन वेगळं ठेवायचं असतं, स्टॉक वेगळा ठेवायचा असतो, त्याची डिस्ट्रॉय करण्याची पद्धत वेगळी असते, त्याच्यावर डीलर्स ठरलेले आणि असतात त्याचं योग्य ते पालन होत आणि नाही. योग्य ते पालन होत नाही, अशा ज्या कंपन्या आहेत याच्यावरती आमचं काम चालू आहे. आणि म्हणून ते कामाअंती जे कोणी त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी करत असेल, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांना आपण कारवाई करणार आहोत. आणि म्हणून अ, माझ्या ऑफिसर्सला हे इन्स्ट्रक्शन आहेत, मी ते मॉनिटर करत आहे, की तिथं जाऊन फक्त सॅम्पल घ्यायचा नाही आहे. आपण गेल्यानंतर काहीतरी कंप्लेन आली, सॅम्पल घेतला, सॅम्पल लॅबला पाठवलं, की आपलं काम संपलं. हा जो अप्रोच होता, हा पूर्णपणे मी मोडीत काढलेला आहे. नुसते शब्द नको, तर कृती हवी. पण आणि फक्त यात शब्दापुरताच मर्यादित नाहीये. तर तिथं गेल्यानंतर फूडच्या बाबतीत, तर फक्त रजिस्ट्रेशन बघायचं नाही, सॅम्पल घेऊन यायचं नाहीये. तर 22 प्रकारचे जे फूड सेफ्टी ऑथॉरिटीने रेग्युलेशन्स दिलेले आहेत, जे स्टँडर्ड दिले आहेत, त्या सर्वांचं पालन होतं की नाही, हे बघायचंय. एफ-डी-ए मधल्या अधिकारी, कर्मचारी, स्टाफ या सगळ्यांना सुधारणेला सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय, ही चांगली गोष्ट आहे. कारण सगळ्यात शेवटी यंत्रणा महत्त्वाची असते. पण कधी-कधी चूकही होते ना. आता वर्धाचं गोरस केंद्र शेवटी नागपूरच्या खंडपीठात गेलंच. तिथे एफ-डी-एला 2 पावलं मागे यावंच लागलं. मग अशाही चुका टाळता येऊ शकत नाही का? मला वाटतं आपण ज्या एफ-बी-ओचा रेफरन्स दिला आहे, त्यात अजून जजमेंट आलेलं नाहीये. आपण पूर्ण माहिती घ्या त्याच्यामध्ये. ज्या बाबतीत तुम्ही बोलताय, की मग याच्यामध्ये ते टाळं उघडलंय का नाही उघडलंय अजून? नाही, अजूनही आजच्या अजूनही डेटला उघडलेलं ते नाहीये. सस्पेंड केलेलं आहे लायसन्स. ते सस्पेंड अजून हायकोर्टाचं जजमेंट यायचं आहे. अजून त्याच्यावरती हिअरिंग चालू आहे. हिअरिंग पूर्ण झालेली नाही आहे. आणि आपण ज्या बाबतीत बघताय, की याच्या अगोदर त्याच्यावरती काही कारवाई केली होती का? तर मी आपल्याला सांगू इच्छितो, की 2020 पासून 26 पर्यंत 5 वेळेस त्या गोरज भंडारला विभागामार्फत तपासणी केली आहे. त्याच्यामध्ये कंप्लायन्स लॅकिंग काय आहे ते रेकॉर्डवरती आलेले आहेत. त्यांना तशा प्रकारच्या नोटीस दिल्या गेलेल्या आहेत. आणि 2026ला परत ज्यावेळेस आमच्याकडे कंप्लेन आली, ती कंप्लेंट लोकल ऑफिसरला पाठवली. त्याची तपासणी केली, की त्या चुका वारंवार रिपीट झालेल्या आहेत. अखा उदाहरण नाही, म्हणून. नाही, नाही. अखेर म्हणजे त्यामुळेच आज ते कोण न्यायप्रविष्ट व्हावे म्हणून त्यावर नक्कीच बोलणार नाही. पण या विषयावर विस्तृत तुमच्याशी बोलणार आहे. पण त्यामुळेच तुम्ही ही कारवाई केली असं जर म्हणत असाल, हं. तर ठीक आहे, हरकत नाही. दूध का दूध, पानी का पानी तेही आपल्याला नक्कीच होईल.